चला तर मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी इंग्लिश हा विषय घेत आहोत आणि इंग्लिश मधला जो आपला लेसन आहे तो आहे 1.5 बिंगो. हा लेसन आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग मुलांनो, आपण लर्न करूया. काय मुलांनो 1.5 काय मुलांनो तर बिंगो. बघा मुलांनो, इथे बिंगो म्हणजेच काय सांगितलेलं आहे तर बिंगो काय आहे? बिंगो एक नाव आहे. काय आहे मुलांनो? बिंगो एक नाव आहे. आणि ते नाव कुणाचं असेल बरं? तर ते नाव आहे एका डॉगीचं. कुणाचं मुलांनो? तर ते नाव आहे एका डॉगीचं. डॉग म्हणजेच काय मुलांनो तर कुत्रा. काय मुलांनो? डॉग म्हणजेच एक कुत्रा. बघा पुढे काय आहे? देअर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग. देअर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग. काय सांगितलेलं आहे की तिथे काय आहे? एक शेतकरी आहे. हा कोण आहे मुलांनो? तर एक शेतकरी आहे. बघा फार्मर म्हणजेच काय मुलांनो? फार्म म्हणजे शेती. काय मुलांनो? फार्म म्हणजे शेती. सांगा पाहू फार्मची स्पेलिंग. बघा मुलांनो, फार्म FARM फार्म म्हणजेच काय मुलांनो तर शेती. आणि फार्मर म्हणजेच काय मुलांनो तर फार्मर म्हणजेच काय तर शेतकरी. हा जो शेतकरी आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार आहोत मुलांनो तर शेतकरी म्हणणार आहोत. हॅड अ डॉग. त्याच्याकडे काय आहे मुलांनो? डॉग आहे. डॉगचे स्पेलिंग बोला पाहू. DOG डॉग. काय मुलांनो? DOG डॉग. डॉग म्हणजेच काय मुलांनो? बरोबर कुत्रा. आणि फार्मर म्हणजेच काय मुलांनो तर शेतकरी. आणि ह्याच्याच मध्ये स्मॉलर वर्ड्स हिडन आहे. तो कुठला मुलांनो? फार्म. फार्म म्हणजेच काय मुलांनो तर शेती. तर हा जो शेतकरी आहे ह्या शेतकरीकडे काय आहे तर एक डॉग आहे. काय आहे मुलांनो? हा एक डॉग आहे. आणि त्या डॉगीचं नाव काय आहे मुलांनो तर त्या डॉगीचं नाव आहे BINGO. काय आहे मुलांनो बघा? BINGO बिंगो. बिंगो काय आहे मुलांनो तर ह्या डॉगीचं नाव आहे. काय मुलांनो? बिंगो हे काय आहे? डॉगीचं म्हणजेच त्या कुत्र्याचं नाव आहे. आणि तो कुत्रा कुणाचा आहे मुलांनो? ह्या शेतकऱ्याचा. ह्या शेतकऱ्याचा तो काय आहे तर कुत्रा आहे. बघा, देअर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग. बोला पाहू मुलांनो. There was a farmer had a dog and Bingo was his name. And Bingo was his name. आपण काय करणार आहोत मुलांनो तर किती वर्ड्स आहे बघा बरं त्या बिंगोच्या नावामध्ये. बघा 1 2 3 4 5 वर्ड्स आहेत की नाही. तर मग आता आपण काय करणार आहोत मुलांनो? 5 काय आहेत? अल्फाबेट आहेत. तर आपण आता काय करणार आहोत की जेवढे काही अल्फाबेट आहे बिंगो या शब्दामध्ये या वर्डमध्ये आपण तेवढा काय करणार आहोत तर क्लॅप करणार आहोत. आणि माझ्यासोबत तुम्ही देखील काय करायचं आहे या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे. तुम्ही सुद्धा टाळ्या वाजवायच्या आहेत, क्लॅप करायचं आहे. कशासाठी मुलांनो? ह्या बिंगोच्या नावामध्ये जेवढे काही अल्फाबेट आहे तेवढं आपल्याला काय करायचं आहे तर क्लॅप करायचं आहे. आणि सॉन्ग सुद्धा आपल्याला काय करायचं आहे मुलांनो? गायचं आहे. चला तर मुलांना आपण गाऊया. बघा, देअर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग. देअर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग अँड बिंगो वॉज हिज नेम. अँड बिंगो वॉज हिज नेम. 1 2 3 4 5. Next. There was a farmer had a dog. There was a farmer had a dog. There was a farmer had a dog and Bingo was his name. And Bingo was his name. 1 2 3 4. There was a farmer had a dog. There was a farmer had a dog and Bingo was his name. And Bingo was his name. 1 2 3. Next. There was a farmer had a dog. There was a farmer had a dog and Bingo was his name. And Bingo was his name. 1 2. Next.
There was a farmer had a dog. There was a farmer had a dog, and Bingo was his name. And Bingo was his name. One. Right. There was a farmer had a dog. There was a farmer had a dog, and Bingo was his name. And Bingo was his name. One. There was a farmer had a dog. There was a farmer had a dog, and Bingo was his name. And Bingo was his name. बघा मुलांनो, आपण इथे काय शिकलेलो आहोत, तर गाण्याच्या स्वरूपात आपण इथे काय केलेलं आहे, तर बिंगो ह्या सॉन्गचं आपण काय केलेलं आहोत, अगदी छानपणे आपण हे सॉन्ग इथे घेतलेलं आहे. तुम्हाला माहीतच आहे की हा जो बिंगो आहे तो कोण आहे, तर तो एक कुत्रा आहे. आणि तो कुणाचा आहे, तर या शेतकऱ्याचा तो कुत्रा आहे. आणि त्याच कुत्र्याचं नाव काय आहे मुलांनो, तर बिंगो हे आहे. बघा मुलांनो, आपण बिंगोचं काय करणार आहोत, आता बिंगोचं इथे मिनिंग समजून घेणार आहोत. मिनिंग म्हणजेच काय मुलांनो, तर मिनिंग म्हणजेच त्या बिंगोचा आपण इथे काय करणार आहोत, त्या पाठाचा इथे आपण अर्थ समजून घेणार आहोत. बघा, एक शेतकरी होता. काय मुलांनो, एक शेतकरी होता. त्याच्याकडे एक काय होता, तर एक कुत्रा होता. आणि त्याचं नाव काय होतं मुलांनो, तर त्याचं नाव होतं बिंगो. पुढे बघा मुलांनो, बघा, एक शेतकरी होता आणि त्यालाच आपण सिंगिंगमध्ये कसं गायलो आहोत, तर बिंगो 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 असं आपण त्याला गायलेलं आहे. पुढे बघा, आणि त्याचं नाव होतं बिंगो ओ. एक शेतकरी होता, त्याच्याकडे एक काय होतं मुलांनो, कुत्रा होता. आणि त्याचं नाव होतं काय, तर बिंगो. आणि आपण तेवढंच काय केलेलं आहे, टाळी वाजवून त्याचं नावामध्ये जे काही अल्फाबेट येतील तेवढं आपण काय केलेलं आहे, तर क्लॅप क्लॅप केलेलं आहे. पुढे बघूया. बघा मुलांनो, इथे काही वर्ड आहे, त्या वर्डचा आपण काय करणार आहोत, तर मिनिंग समजून घेणार आहोत. बघा मुलांनो, वर्ड म्हणजेच काय, सांगा पाहू. वर्ड म्हणजेच शब्द. काय मुलांनो, वर्ड म्हणजेच काय, तर शब्द. आणि मिनिंग म्हणजे काय मुलांनो, तर मिनिंग म्हणजेच अर्थ. काय मुलांनो, मिनिंग म्हणजे अर्थ. वर्ड म्हणजेच काय मुलांनो, शब्द. आणि मिनिंग म्हणजे अर्थ. शब्दांचा अर्थ आपण इथे जाणून घेणार आहोत. बघा मुलांनो, फार्मर. काय मुलांनो, फार्मर. फार्मरची स्पेलिंग बघा, FARMER. FARMER. फार्मर म्हणजेच काय मुलांनो, तर शेतकरी. फार्मर म्हणजेच काय मुलांनो, तर शेतकरी. नेक्स्ट बघा मुलांनो, सेकंड आहे डॉग. डॉगची स्पेलिंग बघा मुलांनो, DOG. DOG म्हणजेच काय मुलांनो, डॉग. आणि त्यालाच काय म्हणतात, कुत्रा. बरोबर. आता आपण नेक्स्ट जे थर्ड वर्ड आहे ते आपण बघणार आहोत. त्याला काय म्हणतात मुलांनो, नेम. NAME. नेम म्हणजेच काय मुलांनो, बरोबर, नेम म्हणजेच काय, तर नाव. बघा मुलांनो, आपण जी बिंगो ही पोएम शिकलो आहे, त्या बिंगोमध्ये काय आहे, तर काही वर्ड्स आहेत, त्याचे मिनिंग आपण इथे समजून घेतलेले आहेत. पहिला आहे फार्मर म्हणजे शेतकरी, नंतर डॉग म्हणजेच कुत्रा, आणि नेम म्हणजेच काय मुलांनो, तर नाव. तुम्हाला नक्कीच इथे बिंगो ही जी पोएम आहे ती समजलेली असेलच. आता आपण काय करणार आहोत, पुढच्या चॅप्टरकडे वळणार आहोत. आत्ता इथे आपला बिंगो 1.5 बिंगो हे जे चॅप्टर आहे ते इथे पूर्ण झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, तर पुढच्या चॅप्टरकडे वळणार आहोत. नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 5वी इंग्लिश हा विषय. त्यामध्ये आपण घेत आहोत 1.7. काय मुलांनो, टॉकिंग अबाउट थिंग्स 1. हे आपण काय करणार आहोत, आज अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण लर्न करूया. काय मुलांनो, तर 1.7 टॉकिंग अबाउट थिंग्स. बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे, द वर्ड्स अ and are usually called articles. बघा मुलांनो, आर्टिकल्स कशाला म्हणतात, तर आर्टिकल्स म्हणतात
आर्टिकल कशाला म्हणतात मुलांनो, तर ए आणि ॲनला काय म्हणतात मुलांनो, आर्टिकल्स म्हणतात. आता ते म्हणजेच ए आणि ॲन हे यूज कसे करायचे ते आपण काय करणार आहोत, तर ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. बघा मुलांनो, पुढे बघूया. ए इज यूज्ड बिफोर अ वर्ड बिगिनिंग विथ अ कन्सनंट साऊंड. बघा मुलांनो, आपल्याला ए हा कुठे यूज करायचा आहे, तर ए जो आहे तो कुठे यूज करायचा आहे मुलांनो, तर बिफोर अ वर्ड बिगिनिंग विथ अ कन्सनंट साऊंड. जिथे कन्सनंट साऊंड असेल तिथे आपल्याला काय करायचं आहे, ए हा आर्टिकल जो आहे तो यूज करायचा आहे. पुढे बघूया मुलांनो. बघा मुलांनो, आता ए हा जो वर्ड आहे, हे जे आर्टिकल आहे ते आपण कुठे कुठे यूज करू शकतो, तर त्याला अ ट्री बोलू शकतो, अ गर्ल बोलू शकतो, अ बॉय, अ टेबल, अ चेअर. अशा ठिकाणी आपण काय करू शकतो की अ हे आर्टिकल जे आहे ते यूज करू शकतो. सांगा पाहू, तुम्हीही काही एक्झाम्पल इथे सांगू शकतात. सांगा पाहू काही एक्झाम्पल. हां, अ ट्री तर आहेच, अ टेबल, अ चेअर आणि अ फॅन. असे काही वर्ड्स आहेत इथे, एक्झाम्पल्स आहेत जे तुम्ही ए हे आर्टिकल वापरून काय करू शकता, इथे सांगू शकता. नेक्स्ट बघूया. बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे की ॲन. आता आपण काय बघितलं की अ हे जे आर्टिकल आहे ते आपण कुठे कुठे यूज करू शकतो, तर त्याचे काही आपण एक्झाम्पलसुद्धा घेतलेले आहे की अ टेबल, अ चेअर, अ बेंच. हे जे आहेत असे आपण अ ह्या आर्टिकल्सचा यूज करू शकतो. तसेच ए एन ॲन याचा आपण कुठे यूज करणार आहोत, तर इज यूज्ड बिफोर अ वर्ड बिगिनिंग विथ अ वोवल साऊंड. काय मुलांनो, विथ अ वोवल साऊंड या ठिकाणी आपण काय करणार आहोत, ॲनचा वापर यूज आपण करणार आहोत. कसा तो बघूया. बघा मुलांनो, ओवल्स कुठले आहेत, स्वर कुठले आहेत मुलांनो, तर ते आहेत हे जे आपले ओवल्स आहेत म्हणजे स्वर आहेत, ते तुम्हाला काय करायचे आहेत, तर अधिक चांगल्या पद्धतीने यांना लर्न करायचे आहेत. ते आहेत 5 स्वर, म्हणजेच 5 काय आहेत आपले ओवल्स आहेत. कुठले मुलांनो, बघा ए, ई, आय, ओ, यू. हे तुमचे कसे असायला हवं, अगदी तुम्हाला हे लर्नच असायला हवे. जे 5 स्वर दिलेले आहेत, जे 5 आपल्याला ओवल्स दिलेले आहेत, ते तुम्हाला काय हवेत, तर लर्न असायला हवेत. ए, ई, आय, ओ, यू. किती मुलांनो, ए, ई, आय, ओ, यू. हे 5 काय आहेत आपले ओवल्स आहेत. तर अशा ठिकाणीच आपल्याला काय करायचं आहे, हे इथपासून म्हणजे यापासून जो काही वर्ड स्टार्ट होईल तिथेच आपल्याला कशाचा यूज करायचा आहे, तर ॲनचा वापर करायचा आहे. कसा तो बघूया. बघा मुलांनो, एक्झाम्पल काय दिलेलं आहे, तर ॲन ॲपल. आता इथे काय आलेलं आहे बघा मुलांनो, ए आलेलं आहे आणि आपले ओवल्स हा काय सांगतायत की ज्या ठिकाणी ए, ई, आय, ओ, यू असे स्वर येतील किंवा ओवल्स येतील त्या ठिकाणी आपल्याला काय यूज करायचं आहे, तर ए एन हे यूज करायचं आहे. आणि ह्यापैकी कुठलाही वर्ड जर आपल्यासमोर आपल्याला दिसला तर त्यानंतर त्याच्या आधी आपल्याला काय यूज करायचं आहे, तर ॲन हे यूज करायचं आहे. जसं ॲन हे आपण आणखी कुठे वापरू शकतो बरं, सांगाल. बघा, ई वरून तुम्हाला काय आठवत असेल, एलिफंट, बरोबर. मग आपण ॲन एलिफंट असेही म्हणू शकतो. ओ वरून तुम्हाला काय आठवतं सांगा पाहू, ऑरेंज किंवा आऊल. तर तिथे आपण काय वापरू शकतो मुलांनो, ॲन हे वापरू शकतो. यू वरून आपल्याला काय आठवतंय, यू फॉर अम्ब्रेला. तर तिथेही आपल्याला काय करायचं आहे, तर तिथेही आपल्याला ॲन हे यूज करायचं. हे जे ॲन आर्टिकल आहे ते आपल्याला यूज करायचं आहे. कुठे मुलांनो, तर हे जे काही स्वर आहेत, वोवल्स आहेत, याच्या आधी आपल्याला वापर कसा करायचा आहे, तर याच्या आधी आपल्याला
ॲनने सुरुवात करायची आहेत. काही एक्झाम्पल आपण इथे बघणार आहोत. बघा मुलांनो, आपण इथे फॉर काय आलेलं, ए फॉर ॲपल. तर त्याच्या आधी आपण कुठला आर्टिकल्स यूज केलेला, तर ॲन हा आर्टिकल यूज केलेला आणि काय म्हटलेलं आपण, ॲन ॲपल. आता आय फॉर काय आलेलं आहे मुलांनो, तर आईस्क्रीम. तर त्याच्या आधी आपल्याला कुठला आर्टिकल यूज करायचा आहे, ॲन हा आर्टिकल आपण यूज केलेला आहे, ॲन आईस्क्रीम. तसंच ओ पासून यू पासून सुद्धा जे आर्टिकल्स, जे काही शब्द येतील, जे वर्ड्स येतील, त्याच्या आधी आपल्याला काय यूज करायचं आहे, तर ॲन हे आर्टिकल आपल्याला यूज करायचं आहे. समजलं मुलांना? पुढे बघूया. बघा, ॲन ऑक्स. बघा, ओ हे काय आलेलं आहे, ओवल्स असल्यामुळे आपल्याला इथे काय वापरावं लागणार आहे, तर ॲन हे यूज करावं लागणार आहे. म्हणजेच आपल्याला कसं उच्चार करता येईल मुलांना, तर ॲन ऑक्स असं. नेक्स्ट बघूया. बघा, ॲन इयर आणि इथे यू असल्यामुळे काय आलेलं आहे, अम्ब्रेला. तसेच नेक्स्ट बघा मुलांना, ॲन अम्ब्रेला. आता बघा, ओ वरून काय आलेलं आहे, तर ऑरेंज. ओ आलेला आहे, ओ हा ओवल्स आलेला आहे, म्हणून त्याच्या आधी आपल्याला ॲन हे वापरावं लागेल. नेक्स्ट बघूया मुलांनो. बघा इथे अन ऑरेंज. नंतर बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे की ए अँड ॲन यूज ओनली फॉर सिंग्युलर नंबर. काय सांगितलेलं आहे मुलांनो इथे, तर ए अँड ॲन यूज ओनली फॉर सिंग्युलर नंबर. सिंग्युलर नंबरच्या इथेच आपण काय करू शकतो, तर ए आणि ॲनचा यूज करू शकतो, वापर करू शकतो. बघा मुलांनो कसं ते. बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे, तर नाव वी विल गिव नेम टू इट्स पिक्चर अँड यूज इट टू मेक अ मीनिंगफुल फार्स विथ द हेल्प ऑफ गिवन वर्ड्स. आपल्याला मुलांनो ए आणि ॲन हे जे आर्टिकल आहे ते आपण कुठे यूज करू शकतो, हे जेव्हा जे काही वर्ड्स ए आय यू ओ ई या अल्फाबेटपासून जे काही शब्द तयार होतात, जे काही वर्ड्स तयार होतात, तिथेच आपण काय करू शकतो, त्या अल्फाबेटनुसारच आपण ए किंवा ॲन ह्या आर्टिकलचा काय करू शकतो, तर यूज करू शकतो. पुढे बघा मुलांनो. तर बघा मुलांनो, आपण ए आणि ॲन ह्या आर्टिकलचा वापर आपण कसा करणार आहोत, तर काही एक्झाम्पलद्वारा सुद्धा आपण काय केलेलं आहे, अ आणि ॲन ह्या आर्टिकलचा वापर केलेला आहे. तर तो जो आहे आपला ए आय ई ओ यू ह्या शब्दापासून, ह्याच अल्फाबेटपासून जेव्हा एखादा वर्ड स्टार्ट होतो, तिथे आपण काय लिहिणार आहोत मुलांनो, तिथे आपण ॲन हे करणार आहोत. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. काय मुलांनो, ए आय ई ओ यू हे स्वर, हे ओवल्स जिथपासून स्टार्ट होतील, जो शब्द तयार होतील, जो वर्ड तयार होतील, त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, तर ॲन हा यूज करायचा आहे. बघा इथे वर्ड आपल्याला दिलेला आहे ॲन ॲपल. कसं मुलांना, इथे आपण ॲन का वापरला आहे, कारण इथे काय आलेलं आहे, ए हा ओवल्स आलेला आहे, म्हणून आपण इथे काय घेतलेलं आहे, तर ॲन हा घेतलेला आहे. नंतर बघा मुलांनो, अ ट्री. आता इथे आपण फक्त अ काय घेतलेला आहे, कारण इथे ह्या 5 पैकी आहे का, नाही, तर तिथे काय आहे, टी आहे, म्हणून आपण त्याला काय बोलणार आहोत, तर अ ट्री. नंतर बघा मुलांनो, काय आहे, ओ आलेला आहे. ओ हा काय आहे, स्वर आहे, ओवल्स आहे, म्हणून आपण तिथे काय लावलेलं आहे, तर अ आर्टिकल लावलेला आहे की ॲन आर्टिकल लावलेला आहे, बरोबर. आपण तिथे काय लावलेलं आहे, ॲन हा आर्टिकल इथे आपण यूज केलेला आहे, ॲन ओल्ड मॅन. नेक्स्ट बघा मुलांनो, नेक्स्ट काय आहे, तर अ टी पॉट. तिथे आपण काय लावलेलं आहे, तर ए हा आर्टिकल लावलेला आहे. का, कारण इथे ह्या स्वरांपैकी हे जे काही ओवल्स आहे त्यापैकी वर्ड आलेला आहे का, नाही, म्हणून अ टी पॉट. समजलं मुलांनो? पुढे बघा, ॲन एलिफंट. बघा मगाशी आपण घेतलेल्या उदाहरणापैकी इथे काय आलेलं आहे मुलांनो, ई आलेला आहे. ई हा स्वर आलेला आहे, म्हणून आपण काय घेतलेलं आहे, तर ॲन एलिफंट. म्हणून ए किंवा ॲन किंवा अ
यापैकी आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या स्वरांपैकी जो वर्ड तयार होऊन येईल त्याच्या ठिकाणी आपल्याला काय लावायचं आहे, तर अँड हे यूज करायचं आहे. अँड हा आर्टिकल आपल्याला काय करायचं आहे, तर यूज करायचा आहे. बघा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे, वर्ड्स सांगितलेले आहेत. वी विल मेक सेंटेन्सेस विथ पिक्चर्स, नेम्स अँड वर्ड्स गिवन बिलो. आता आपल्याला काय करायचे आहे, तर काही वर्ड्स जे आहेत ते तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने काय करणार आहात, तर बनवणार आहात. पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, हे जे काही 5 ओवल्स आहे त्याने जर तुमचे वर्ड्स तयार होत असतील तर त्याच्या आधी तुम्हाला काय लावायचं आहे, तर अँड लावायचा आहे. आणि जर त्याने म्हणजेच या स्वराने या ओवल्सने जर तयार होत नसतील तर तिथे तुम्ही काय आर्टिकल वापरणार आहात, तर ए हे आर्टिकल वापरणार आहात. नेक्स्ट बघूया. बघा मुलांनो, आपण इथे काय करणार आहोत, तर हे जे काही आपल्याला शब्द दिलेले आहेत त्या शब्दापासून आपण काय करणार आहोत, तर सेंटेन्स बनवणार आहोत. आता इथे आपल्याला सांगितलेलं आहे बघा, अ बिग रेड स्वीट ॲपल. काय सांगितलेलं आहे मुलांनो, अ बिग रेड स्वीट ॲपल. तसेच आपल्याला ट्रीपासून जर आपल्याला सेंटेन्स बनवायचं असलं तर आपण काय बनवू शकतो मुलांनो, सांगा पाहू. ट्री म्हणजेच झाड. झाड खूप मोठं आहे. कसं बनवणार मुलांना आपण, अ ट्री इज व्हेरी बिग. नंतर बघा मुलांनो, ॲन ओल्ड मॅन. काय आहे मुलांनो, ॲन ओल्ड मॅन. सो माय ग्रँडफादर इज ओल्ड मॅन. आता इथे आहे अ टी पॉट. आय हॅव टी पॉट. हे सुद्धा आपण सेंटेन्स बनवू शकतो. नंतर आहे अन एलिफंट. इथे आपण सेंटेन्स काय बनवू शकतो, आय लाईक एलिफंट. मला हत्ती आवडतो. दुसरं आपण काय बनवू शकतो मुलांनो, स्वीट. तर स्वीटमध्ये आपण कुठले सेंटेन्सेस बनवू शकतो बघा, आय लाईक स्वीट ॲपल. नंतर टॉल. टॉल म्हणजेच काय मुलांनो, तर उंच. तर आय लाईक टॉल ट्रीज. नंतर आहे क्लेवर. माय ब्रदर इज सो क्लेवर. नंतर आहे ब्युटिफुल. माय डॉल इज व्हेरी ब्युटिफुल. त्यानंतर आहे फॅट. फॅट म्हणजेच काय मुलांनो, तर जाडं असणं, मोठं असणं. एलिफंट इज फॅट म्हणजेच हत्ती कसा आहे, जाडा आहे, मोठा आहे. ह्या सगळ्यांचा आपल्याला काय करायचं आहे, तर इथे अर्थ लावायचा आहे. पुढे बघूया मुलांनो, वर्ड मिनिंग. इथे आपण काय करणार आहोत, तर काही शब्दांचा मीनिंग जाणून घेणार आहोत. बघा मुलांनो, थिक म्हणजेच काय, थिक. बघा इथे थिकचा स्पेलिंग आपल्याला काय दिलेली आहे, THICK. थिक म्हणजेच काय मुलांनो, तर थिक म्हणजेच जाड. काय मुलांनो, थिक म्हणजे जाड. बघा मुलांनो, इथे काय आहे, THICK. थिक म्हणजेच काय मुलांनो, तर जाड. इथे बघा क्लेवर. क्लेवर म्हणजेच CLEVER. क्लेवर म्हणजेच काय मुलांनो, तर हुशार. क्लेवर म्हणजेच काय मुलांनो, हुशार. जर इथे आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे असेल तर तुम्ही कसे करणार बघा, थिक. थिक म्हणजेच काय मुलांनो, तर जाड. तर इथे तुम्ही काय बनवू शकता, काही सेंटेन्सेस बनवू शकता. कुठलं बनवणार बरं बघा, क्लेवरचं आपण बनवलेलं आहे. कुठलं मुलांनो, की वी आर व्हेरी क्लेवर. आपण सगळे कसे आहोत, तर हुशार आहोत. थिक. थिक म्हणजेच काय मुलांनो, तर जाड. माय चेअर किंवा माय बेंच इज व्हेरी थिक. नंतर बनवू शकतो आपण पिलो. आय हॅव पिलो. माझ्याकडे पिलो आहे. पिलोची स्पेलिंग बघा मुलांनो, PILLOW. पिलो. पिलो म्हणजेच काय मुलांनो, तर पिलो म्हणजेच उशी. सिंग्युलर म्हणजेच काय मुलांनो, तर एकवचनी. सिंग्युलर म्हणजेच काय मुलांनो, तर एकवचनी. बघा SINGULAR. सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजेच काय मुलांनो, तर एक वचनी. आणि क्रंची. क्रंची बघा मुलांनो, CRUNCHY. क्रंचीच म्हणजे काय मुलांनो, तर क्रंची म्हणजे कुरकुरीत. पुढे बघा मुलांनो, बिगिनिंग. बिगिनिंग म्हणजेच काय मुलांनो, तर बिगिनिंग म्हणजे सुरुवात. बिगिनिंग म्हणजेच काय मुलांनो, तर बिगिनिंग म्हणजे सुरुवात. नंतर बघा ओव्हल. ओव्हल म्हणजेच काय,
तर स्वर. काय मुलांनो, ओवर म्हणजेच काय तर स्वर. पुढे बघा, पुढे काय आहे तर फार्स. फार्स म्हणजेच काय मुलांनो तर शब्द गट. पुन्हा आपण बघूया एकदा. बघा, थिक म्हणजे जाड, क्लेवर म्हणजे हुशार, पिलो म्हणजेच उशी, सिंग्युलर म्हणजेच एकवचनी, आणि क्रंची म्हणजेच काय मुलांनो तर कुरकुरीत, आणि बिगिनिंग म्हणजेच सुरुवात, आणि ओव्हल्स म्हणजेच काय मुलांनो तर स्वर, आणि फार्स म्हणजेच काय शब्दगट. बघा मुलांनो, इथे आपण काय केलेलं आहे की इथे आपण 1.7 हे जे टॉकिंग अबाउट थिंग्स 1 हे जे आहे ते आपण इथे कंप्लीट केलेलं आहे. आता नक्कीच तुम्हाला हे जे टॉकिंग अबाउट थिंग्स 1.7 चॅप्टर आहे ते तुम्हाला इथे समजलं असणारच. आता आपण काय करूया, नेक्स्ट चॅप्टर घेऊया.